नमस्कार मंडळी, मी आनंदी अभिजित ह्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर सुद्धा करा। सण म्हटला की काहीतरी गोडाचं व्हायलाच पाहिजे, नाही का? मग ह्या वर्षी बाहेरचा पदार्थ घरी आणण्यापेक्षा घरीच बनवूया ना छान मस्त असे बेसनाचे लाडू। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी इथे आपण ना बेसन पिठाची कणिक करून घ्यायची आहे आणि लक्षात ठेवा की कणिक आपल्याला घट्ट हवी आहे, त्यामुळे मेजरमेंट्स दिल्याप्रमाणे सगळं काही तुम्हाला करायचं आहे। कणिक करण्यासाठी इथे मी एका बाउलमध्ये तेल लावून घेतलेलं आहे थोडंसं, आणि त्याचबरोबर हातालाही आपण तेल लावून घ्यायचं आहे, जेणेकरून काय होईल की जी कणिक आपण भिजवणार आहोत ना ती हाताला चिकटणार नाही। तर मी इथे घेते 2 कप बेसन पीठ। तुम्ही कुठलाही 1 कप घ्या किंवा वाटी घ्या आणि त्याच वाटीने बाकीच्या पण पदार्थांचे मोजमाप घ्या। इथे मी पाणी अर्धाच कप घेते। कणिक ही घट्ट हवी आहे आपल्याला। तुम्हाला जर पहिल्याच प्रयत्नात बेसनाचे लाडू जर छानपैकी बनवायचे असेल तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशा प्रकारे बेसनाचे लाडू तुम्ही नक्की बनवा। नक्कीच विदाऊट फेल तुमचे बेसनाचे लाडू हे सुंदर आणि खूप टेस्टी बनतील। तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा, त्याचबरोबर कमेंट करा, लाईक करा आणि शेअर सुद्धा करा। आपल्याला 5000 सबस्क्रायबर्स हे फेब्रुवारी एंडपर्यंत कंप्लीट करायचेत, त्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आता आपली कणिक मळून झाल्यानंतर आपण इथे त्याची छान अशा छोट्या किंवा थोड्याफार जाडसर अशा पुऱ्या लाटून घेणार आहोत। लाटताना आपण थोडीशी काळजी घ्यायची, म्हणजे लाटताना आपण त्याची दोन्ही साईडने अलगद लाटायच्या आहेत। तर मी सगळ्या पुऱ्या आधी इथे लाटून घेते। तुम्ही एक पुरी लाटली, ती तळली, परत एखादी लाटली असं केलं तरीही चालेल, आणि नंतर मग आपण त्या सगळ्या तळून घेणार आहोत। तर इथे मी सर्व पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत आणि एका साईडला तेलही गरम झालेलं आहे। तर हळूवारपणे आपण यामध्ये पुऱ्या सोडायच्या आहेत। पुऱ्या एकदमच नाही सोडायच्या, एक एक करून आपल्याला पुरी सोडायची आहे, कारण की पुरीची साईज आपण तेवढीच घेतलेली आहे। पुऱ्या ह्या आपल्याला लालसर होईपर्यंत तळायच्या आहेत। कणिक घट्ट नसेल ना तर तेल जास्त पितात पुऱ्या, त्यामुळे सुरुवातीलाच म्हटलं की कणिक आपल्याला घट्टच लागेल। दोन्ही पण साईडने पुऱ्या छान तळून घ्या। तर लाटलेल्या सगळ्याच पुऱ्या इथे मी तळून घेते आणि तळल्यानंतर आपण ते फक्त 3 ते 4 मिनिटांसाठी थंड करून घेणार आहोत। तर अशा प्रकारे इथे आपण सगळ्या पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत आणि थोड्या वेळासाठी थंड पण करून घेतलेल्या आहेत। आता काय करायचं की एका मिक्सरच्या भांड्यामध्ये त्यांचा चुरा करून घ्यायचा टप्प्याटप्प्याने।
ह्यामध्ये पुऱ्या तोडून टाकायच्या आणि त्याचं जाडसर मिश्रण तयार करून घ्यायचं. एकदमच मिक्सर चालवायचा नाहीये, थोडं थोडं थांबत चालवा. एकदमच चालवायला गेलं तर त्यांचं जे टेक्स्चर आहे ते एकदम खूप बारीक होईल. तर इथे अशा प्रकारे सगळ्या पुरांचा भुरा करून झालाय, पण तरीही ह्यामध्ये बरंच जाडसर असं वाटण आहे, त्यामुळे ते मी चाळणीने चाळून घेते. गहू चाळायला जी आपण चाळणी वापरतो ना, तीच चाळणी तुम्ही घ्यायची आहे आणि संपूर्ण मिश्रण जे आपण मिक्सरमधनं काढलेलं आहे ते ह्यामध्ये टाकून चाळून घ्यायचे. तरीही यावरती बरंच जाड असं टेक्स्चर आहे ते आपण काय करायचं की परत मिक्सरमध्ये टाकायचं आणि त्याचं बारीक मिश्रण होईल असं फिरवून घ्यायचं. हे बघा, एकदम रवेदार असं मिश्रण आपल्याला इथे मिळालेलं आहे. तर आता लाडवात गोडवा आणण्यासाठी बनवूया आपण साखरेचा पाक. त्यासाठी इथे मी एका पॅनमध्ये मी त्याच कपाने 1 कप साखर घेतली आहे आणि परत ज्या कपाने साखर घेतली आहे त्याच कपाने 1 पाणी घेतलंय. आता हे आपल्याला वेळोवेळी मिसळून घ्यायचं आहे. सुरुवातीला आपण ह्याच कपाने बेसन पीठ हे मोजून घेतलेलं होतं. परत आता त्याच कपाने साखर आणि पाणी मोजून घेतलेलं आहे. एकदम परफेक्ट असं प्रमाण होतं पाकाचंही आणि बेसन पिठापासून जे रवेदार मिश्रण बनलेलं आहे त्याचंही. आता हे वेळोवेळी मिसळून घ्यायचं आहे. जोपर्यंत लाडूसाठी योग्य असा पाक बनत नाही ना, तोपर्यंत आपल्याला मिक्स करत राहायचं आहे. यासाठी अगदी नॉमिनल पाक लागतो. एक तार सुटणारा नाही, तर फक्त बोटाला चिकटणारा असा पाक आपल्याला हवा आहे. तर एकदम परफेक्ट असा पाक इथे रेडी आहे. तर सगळं मेजरमेंट एकदम परफेक्ट आहे, त्यामुळे एकदम व्यवस्थित सगळं झालेलं आहे. तर जो आपण रवेदार मिक्सचर केलेलं होतं ते यामध्ये मिक्स करून छानपैकी मिक्स करायचं आहे. जेव्हा आपला पाक रेडी होतो तेव्हाच आपण गॅस हा बंद करायचा आहे. सगळा पुऱ्यांचा रवेदार मिश्रण यामध्ये टाकल्यानंतर 4 ते 5 मिनिटं हे असंच मिसळून घ्यायचं आहे, जेणेकरून की पाक पूर्ण मुरला जाईल आणि सगळीकडे लागला जाईल. आता हे आपण काय करायचं की 2 मिनिटांसाठी छान झाकून ठेवायचं. याने काय होईल की पाकातला गोडपणा हा पुरींच्या मिश्रणामध्ये मिक्स होण्यास लवकर मदत होईल आणि मस्त अशी गोड चव आपल्या लाडवाला येईल. जवळपास 2 ते 3 मिनिटांसाठी झाकून ठेवल्यानंतर इथे मी 3 ते 4 वेलदोडे काढून घालते. यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि आता आपण याचे मस्त छान छान असे गोल गोल लाडू वळून घेऊया. तुम्ही या मिश्रणाला कलरही देऊ शकता. फक्त पाकामध्ये तुम्हाला हवा तो कलर तुम्ही टाकायचा आहे. शक्यतो येलो किंवा ऑरेंज कलर आपण वापरतो लाडवांसाठी. छान असं बाइंडिंग इथे आपल्या मिश्रणामध्ये आलेलं आहे आणि आता याचे सुंदर असे लाडू तयार करून घेऊया. बघा, हाताने छान असे लाडू वळून घ्यायचे आहेत. अगदी घरच्या सामानात आणि तेही 2 वाटी बेसन, 1 वाटी साखरेत हा होणारा पदार्थ आहे आणि जवळपास इथे त्याचे 15 ते 16 लाडू बनतात, ते पण फक्त 2 वाटी बेसनापासून. आता इतकी छान रेसिपी मी सांगितली तर नक्की ट्राय करा आणि येणाऱ्या सणांना कुठल्याही सणाला ट्राय करा. त्याचबरोबर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण की आपलं टार्गेटच आहे फेब्रुवारी एंडपर्यंत 5000 सबस्क्रायबर्सची फॅमिली पूर्ण करण्याचं. तुम्हीही या फॅमिलीचे एक भाग व्हा आणि आपले चॅनल एन्जॉय करा.